विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत। उस्मानाबाद शहर आणि परिसरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। भगवान महादेवांच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त उस्मानाबाद शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ठिकठिकाणच्या शिवमंदिरात शिवजागराचे विविध कार्यक्रम संपन्न झाले। कीर्तन, प्रवचन, महाअभिषेक, महापूजा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झाले। शहरातील राजेच्या बागेतील महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। हर हर महादेवच्या निनादात परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला। या प्रसंगी इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांनी माहिती दिली। आज महाशिवरात्री आहे। सर्व शहरवासियांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। असं पाहायला झालं तर जगाची उत्पत्ती ही महाशिवरात्रीच्या दिवशी झालेली आहे। शिवाचं जे आत्मलिंग आहे ते या दिवशी उत्पन्न झालेलं आहे। याच्यामध्ये विष्णू आणि ब्रह्मामध्ये जे ओढ लागली होती की कोण मोठं, तर त्या आत्मलिंगातून अग्नी शोधण्यासाठी आकाशात वर बघण्यासाठी जाण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णूमध्ये जे स्पर्धा लागली, ते दोघेही लाखो वर्ष ते पाहत होते की आत्मलिंगाचं अंत कुठं आहे, पण त्यांना दोघांनाही त्याचा अंत लागलेला नाही। पण ह्याच्यामध्ये ब्रह्मा खोटं बोलले की ते म्हणले की मला याचा अंत लागला। त्याच्यामुळे शिवानं त्यांना असा श्राप दिला की तुमची पूजा कुठं होणार नाही, तुम्ही सृष्टीचे निर्माते असताना सुद्धा तुमची पूजा होणार नाही। आणि विष्णू खरे बोलले म्हणून विष्णूला असा वर दिलेला आहे की विष्णूची पूजा विविध अवतारात या जगात होईल, असं हे महत्त्व असणारे ही महाशिवरात्री। याच दिवशी शिवाचं लग्नही झालेलं आहे। प्रत्येक महिन्याच्या दिवशी प्रत्येक महिन्यात एक शिवरात्री असते, तशी ही वर्षातली सगळ्यात मोठी शिवरात्री आहे। महाशिवरात्रीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैशिष्ट्य किंवा महत्त्व म्हणजे महाशिवरात्री ही जगाची उत्पत्तीचा दिवस मानला जातो। ह्याच पद्धतीनं तुम्ही माझ्या मागे दिसणारं जे राजेबाग शिवमंदिर आहे हे मूळ शहरवासियांचं ग्रामदैवत नाही आहे। आपलं ग्रामदैवत शहरवासियांचं उस्मानाबादच्या हे कपालेश्वर आहे। हे त्यांचे खाजगी शिवालय आहे। पूर्वी हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर तिला मोक्ष मिळावा, तिला स्वर्गस्थान मिळावं म्हणून ती देवाच्या समोर म्हणजे तिच्या कुलदेवतेच्या म्हणजे जे मूळ दैवत आहे गावाचं त्याच्या समोर त्याचा अंत्यविधी करावा केला जायचा। आजही तुम्ही पाहत असाल बरेच लोक आपल्या आपल्या शेतामध्ये हे त्याच्या समाध्या वगैरे बनवतात। तसंच हे राजेबाग मंदिर आहे ना, हे राजे निंबाळकरांचं वैयक्तिक मंदिर आहे, हे ग्रामदैवत नाही आहे। पण याच्यामधले ह्याचा काळ जर बघायला गेलं तर मध्ययुगातला येतो, पण ह्यातली जी शिवपिंड आहेत आणि इतर शिल्प आहेत हे 12व्या शतकातील आहेत। शिवपिंड खूप छान आहे। जसे आपण ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एक रूप बघतो तसं हे पीठ आहे। पीठाचा खालचा भाग ब्रह्माचा आहे, मधला विष्णूचा आहे आणि लिंग जे आहे ते शिवलिंग आहे। त्यामुळे ही शिवपिंड खूप एका प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे।